एकदा बाळूमामांचा एक भक्त होता। तो नेहमी मामांना म्हणायचा, मामा तुम्ही मला मोठा व्यावसायिक आणि श्रीमंत बनवलंत तर मी दर अमावास्येला तुमच्या दरबारात दर्शनाला येईन। मामांनी त्याची प्रार्थना ऐकली। त्याला चांगला व्यवसाय मिळाला, फिरण्यासाठी गाडी मिळाली आणि भरपूर सुखसोयी मिळाल्या। पण भक्त पुन्हा म्हणाला, मामा गाडी मिळाली खरी, पण आता मला एक सुंदर घरही हवं। मामांनी त्याला सुंदर घरही दिलं। सुरुवातीला तो दर अमावास्येला मामांच्या दरबारात दर्शनासाठी येत होता, पण जसजसा पैसा, प्रतिष्ठा आणि मोठमोठी कामं वाढत गेली तसतसा तो बाळूमामांचा दरबार विसरू लागला। एके रात्री मामांनी त्याच्या स्वप्नात येऊन विचारलं, अरे माझ्या भक्ता, मी तुला सर्व काही दिलं, एवढा मोठा माणूस बनवलं, पण तू माझ्याच दरबाराला विसरलास। भक्त म्हणाला, मामा या अमावास्येला नाही जमणार, पुढच्या अमावास्येला नक्की येईन, यावेळी खूप महत्त्वाचं काम आहे। मामा म्हणाले, ठीक आहे, पुढच्या अमावास्येला ये। पुढची अमावास्या आली। मामांनी पुन्हा विचारलं, अरे भक्त